नमस्कार. गणगण गणात बोते मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत लोणार सरोवर पाहण्यासाठी. इथे हजारो वर्षांपूर्वीची असणारी मंदिरं, खारं पाणी आणि त्याचबरोबर असणारं गोड पाणी, अलौकिक इकोसिस्टीम हे सर्व पाहण्यासाठी आम्ही लोणार या ठिकाणी आलोय. तर चला आज आपण लोणार सरोवर पाहूयात. लोणार सरोवर या ठिकाणी आल्यानंतर दगडी पाषाणापासून बनवलेला सुंदर परिसर आपले लक्ष वेधून घेतो. किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या दरवाजातून आपण आत प्रवेश केल्यानंतर आपल्या सुंदर असं लोणार सरोवराचं विहंगम असं दृश्य आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. पहा मित्रांनो, तिथे गेल्यानंतर अनेक मंदिर आपल्याला पाहावयास मिळते आणि सर्वात महत्त्वाचं असणारी ही गोमुखधार. मे महिना, रखरखत ऊन, परंतु कधीही खंड न पडणारी सतत वाहणारी ही गोमुखधार. सध्या या गोमुखधारेच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे. आपण बघू शकता या ठिकाणी कुणीच नाहीये. सरोवराच्या परिसरामध्ये भगवान विष्णू, दुर्गा माता, महादेवाची अनेक मंदिरं आहेत. आद्याला या ठिकाणी नंदीच्या कानामध्ये काहीतरी सांगण्याचा मोह आवरला नाही आणि आम्ही नंतर लोणार सरोवर पाहण्यासाठी पुढे गेलो. मित्रांनो, भूगर्भीय प्रक्रियेतून उल्कापातातून निर्माण झालेलं हे लोणार सरोवर आशिया खंडातील नंबर 1 आणि जगातील 3ऱ्या क्रमांकाचं असणारं हे सरोवर. असं म्हटलं जातं, अशी दंतकथा आहे की या ठिकाणी एक लवणासूर नावाचा राक्षस होता आणि तो लोकांना खूप त्रास देत असे. त्यावेळेस भगवान विष्णूने या लवणासुराचा या ठिकाणी वध केला आणि म्हणून या परिसराला लोणार सरोवर असं नाव पडलं. जगाची जशी 7 आश्चर्य आहे तसंच महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक म्हणजे हे लोणार सरोवर. साधारणतः 52,000 वर्षापूर्वी या लोणार सरोवराची उत्पत्ती झाली आहे असं म्हटलं जातं. बेसॉल्ट खडकात बनलेलं हे लोणार सरोवर. अतिशय दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या वनस्पती आणि प्राणी देखील या ठिकाणी आढळतात. इव्हन प्लास्टिक विघटन करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम देखील या ठिकाणी आहेत असं शास्त्रज्ञांचं मत आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी सुद्धा एक छोटासा कुंड आपल्याला पाहावयास मिळतोय. पुरातत्वीय खात्याने या ठिकाणी एक लोखंडी पूल या ठिकाणी बांधलेला आहे. सरोवराकडे जात असताना आणखीन एक झरा आपल्या निदर्शनास येतो. मित्रांनो, झरा म्हणजे काय तर जमिनीतून निघालेला पाण्याचा प्रवाह, हजारो वर्षापासून वाहत असलेला, तोही सतत आणि कधीही न थांबता असा आणखीन एक झरा आमच्या निदर्शनास आला. मित्रांनो, निसर्गात असणाऱ्या अनेक जीवनसत्वांनी परिपूर्ण असणारा हा एक झरा, ज्यातून आम्ही पाणी घेतलं आणि ते पाणी पिल्यानंतर अक्षरशः आम्हाला 2 तास मित्रांनो तहान लागली नाही. लोणार सरोवरात असणाऱ्या 12 शिवालयातून हे एक शिवालय. शिवालयाच्या खांबावर श्रावण बाळाचा हे शिल्प कोरलेलं आपल्याला दिसून येतंय. चालुक्य काळातील असणारं हे एक मंदिर आणि त्या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केला. सुंदर खांबांची रचना असणारं हेमाळपंथी असलेलं हे शिवालय. मंदिराच्या सभामंडपातून गर्भगृहामध्ये प्रवेश करताना अतिशय काळोख त्या ठिकाणी होता आणि मोबाईलच्या टॉर्चद्वारे आम्ही त्या गर्भगृहामध्ये प्रवेश केला तर अतिशय सुंदर असं शिवलिंग त्या ठिकाणी मला दिसून आलं. शिवलिंगाचे आम्ही सर्वांनी या ठिकाणी दर्शन घेतले. असं म्हणतात की या लोणार परिसरामध्ये 12 ज्योतिर्लिंगाप्रमाणे 12 शिवालये आहेत आणि इथं असणाऱ्या 12ही शिवालये आपण जर पाहून घेतले तर तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग केल्याचं फील या ठिकाणी नक्कीच होतं. सुंदर असं नंदीचं शिल्प देखील आम्हाला मंदिराच्या परिसरामध्ये दिसून आलं. या सरोवराच्या परिसरामध्ये दुर्मिळ अशा प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजाती आहेत आणि म्हणून या परिसराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव व अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. मित्रांनो, ढगाळ वातावरण आणि पावसांच्या सरी कोसळत असल्यामुळे आम्हाला नाईलाजाने परतीची वाट धरावी लागली, परंतु निसर्ग सौंदर्य पाहिल्याचा आनंद हा आमच्या मनामध्ये नक्कीच होता. पायऱ्या चढताना आता मात्र थकवा जाणवत होता. आमच्या दोन्हीही मुली थकल्यामुळे एके ठिकाणी बसून राहिल्या. लोणार सरोवराला भेट देण्यासाठी देश-विदेशातून हजारो पर्यटक, विद्यार्थी, खगोलशास्त्रज्ञ, अभ्यासक सतत या ठिकाणी येत असतात. या सरोवराचे पाणी हे समुद्रापेक्षाही 7 ते 10 पट अधिक खारट आहे. या ठिकाणावरून
तुम्ही सरोवराचं अतिशय विहंगम असं दृश्य पाहू शकता. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे सरोवर भूगर्भशास्त्रज्ञांसाठी, खगोलशास्त्रज्ञांसाठी एक अनोखी पर्वणी आहे, हे नक्कीच म्हणावं लागेल. शेवटी जाता जाता या सरोवराचं विहंगम आणि सुंदर अलौकिक असं दृश्य पाहण्यासाठी आम्ही येताना अशा एका पॉइंटवर गेलो की ज्या ठिकाणावरून आम्हाला संपूर्ण लोणार परिसराचं सुंदर असं दृश्य पाहता आलं. पहा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, तुम्हालाही अलौकिक सौंदर्य पाहायचं असेल तर नक्कीच तुम्ही या लोणार सरोवराला भेट द्या. धन्यवाद.